21 अगस्त को महाराष्ट्र सरकार ने एक जीआर निकाला और 21 अगस्त के जीआर में जिन बहनों को लाडली बहना योजना का लाभ मिला है, केवल वही बहनें 10-10 महिलाओं का बचत गठ बनाएगी, इस प्रकार के निर्देश हैं। और ये सारे बचत गठ दिसंबर 2024 के पहले बन जाने चाहिए। उसमें केवल वही बहनें रहेंगी जिनको लाडली बहना का लाभ मिला है। और ये 10-10 बहनें जो बचत गठ बनाएगी, ये बचत गठ को एक्टिवेट करने के लिए उनके बैंक अकाउंट में शासन 30,000 रुपए की राशि डालेगा। वो 30,000 रुपए से आपस में पैसों का विनियोग करके उन्हें जो 1,500 रुपए मिल रहा है वो, और ये 30,000 राशि इस दृष्टि से यह 45,000 रुपए हो जाएंगे। और यह इसका नियोजन भी लोग कर सके, इस प्रकार का नियोजन है। 6 महीने तक जो महिला बचत गठ बरोबर चलेगा, उनको राज्य शासन के माध्यम से प्रति महिला 50,000 रुपए का लोन और ज्यादा से ज्यादा 2 लाख रुपए का लोन प्रति महिला इस प्रकार से दिया जाएगा। अगर ये 10 महिलाएं मिलकर के क्लस्टर में कोई व्यवसाय करना चाहती है तो उनको एकत्रित 50 लाख रुपए का लोन दिया जाएगा। इस प्रकार का नियोजन 21 अगस्त के परिपत्र में है और यह केवल घोषणा पत्र में उल्लेखित नहीं है। इस विषय को लेकर के महाराष्ट्र सरकार ने अपना जीआर भी प्रदर्शित किया है, 21 अगस्त का जीआर। माझ्याबरोबर उपस्थित आहेत आपले माजी महापौर श्री दयाशंकरजी तिवारी आणि आमचे मीडिया प्रमुख प्रवक्ते श्री चंदन गोस्वामी। आपल्याला सर्वांना माहिती आहे की काल मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा यांनी भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राकरता एक संकल्पपत्र जाहीर केलं। त्याची माहिती देण्याकरता आज या पत्रकार परिषदेमध्ये आपण उपस्थित झालेलो आहोत। महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचं विकसित राज्य करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प असून पुढील 5 वर्षामध्ये महाराष्ट्राची इकॉनॉमी ही $1 ट्रिलियन ची इकॉनॉमी करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने प्रत्येक वेळेस दिलेले वचनपत्रातील संकल्पपत्रातील अनेक संकल्प पूर्णत्वास दिले आहे, काही पूर्णत्वास जात आहेत आणि संकल्पपत्रामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याकरता भारतीय जनता पार्टीची सरकार ही अत्यंत आणि परिश्रमाने त्याच्या मागे असतात आणि त्या संकल्पपूर्तीसाठी ते प्रयत्न करताना आपल्याला दिसतात। भारतीय जनता पार्टीने देशाला दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी 370 कलम हटवण्याचं आश्वासन असेल, 3 तलाकचा मुद्दा असेल, प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराची निर्मिती असेल, अशी देशाच्या लेवलवर दिलेली अनेक आश्वासनांची पूर्तता केलेली आहे। मग त्यात सीए देखील असेल। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यांमध्ये गोरगरीब किसान मजदूर या सर्वांना दिलेली आश्वासनांची पूर्तता करण्याचा देखील नेहमी प्रयत्न केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की 2014 मध्ये महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारे समृद्धी महामार्ग असतील, शेततळे असतील, जलशिवार योजना असतील, अशा पद्धतीच्या अनेक योजना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात पूर्ण करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। महायुती सरकारच्या काळात पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये निळवंडे असेल, गोसीखुर्द असेल, टेंभू या सिंचन योजना, कोस्टल रोड, अटल सेतू सारखे रस्ते, पूल, नारपार सारखे नदीजोड प्रकल्प, असे अनेक प्रकल्प देखील पूर्णत्वास नेण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे की आंतरविरोधाने भरलेल्या महाविकास
परंतु त्यांचा पूर्व इतिहास पाहता आणि त्यांच्या नेत्यांची वक्तव्य पाहता हे जे आश्वासन असतात त्याच्या पूर्ततेकरता प्रयत्न करताना ते दिसत नाही. आपण पाहतो की कर्नाटक असेल, हिमाचल प्रदेश असेल, तेलंगणामध्ये असेल, दिलेल्या अनेक आश्वासनांची त्यांनी आतापर्यंत पूर्तता केली नाही आणि त्याच्यामुळे त्या आश्वासनांच्या भरोश्यावर आज महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवायला तयार नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीने कुठल्या प्रकारचा संकल्प केला पाहिजे, कुठल्या प्रकारचा वचननामा दिला पाहिजे, संकल्प पत्र दिलं पाहिजे, याच्याकरता महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे 877 गावातून ईमेल आणि पत्र ही आमच्याकडे आली. 8,935 सूचना आल्या. संकल्पपत्रातील एक एक मुद्द्यांच्या आधारे त्याची अंमलबजावणी करण्याकरता एक समिती नेमली होती. त्याची माहिती देखील आपल्याला PDF मध्ये पाठवण्यात आलेली आहे. त्या समितीमध्ये मी होतो आणि माननीय दयाशंकरजी तिवारी नागपूरमधून आम्ही दोघं सदस्य होतो आणि नेमली होती आणि विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा एक आराखडा या दृष्टीने तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात या देशातील सर्व राज्य सुख समृद्धी आणि भरभराटीकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून जे मार्गदर्शन केंद्रातून आम्हाला होतं त्या आधारावर या संकल्पपत्राची निर्मिती करण्यात आली. गरीब, महिला, युवक, शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती जमाती आणि राज्यातील सर्व समाज घटकांच्या लाभाच्या योजना, पायाभूत सुविधांचा वेगवान विकास आणि औद्योगिक विकासासाठी विशेष सवलती, विज्ञान तंत्रज्ञान व माहिती दळणवळण क्षेत्रातील अत्याधुनिक साधनांचा वापर आणि विकासाला प्रोत्साहन, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रासाठी विशेष योजना, धार्मिक आस्थांच्या आणि ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची आणि जपणुकीची हमी आणि सामाजिक जीवनमान उंचावणाऱ्या मूलभूत गरजांच्या पूर्तीचा संकल्प, अशा सर्व समावेशक हमीचं हे संकल्पपत्र आहे. मी आपल्याला याच्यातले काही ठळक मुद्दे जे आहेत हे आपल्यासमोर विदित करतो. साधारणतः याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की ज्या लाडकी बहीण योजना ही अत्यंत पॉप्युलर झालेली आहे, त्या योजनेचा लाभ आमच्या करोडो बहिणींना आज मिळताना आपल्याला दिसतो. ती लाडकी बहीण योजना जी आहे ती 15,000वरून 2,100 रुपये दरमहा देण्याची योजना आता या ठिकाणी त्याचा आश्वासन आम्ही या संकल्पपत्राच्या माध्यमातून देत आहोत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12,000वरून आता ही रक्कम जी आहे ही 15,000 आणि MSPशी समन्वय साधत 20% भावांतर योजना राबविण्याचा संकल्प आणि भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येणार आहे. वृद्ध पेन्शन धारकांना 15,000वरून 1,500वरून 2,100 रुपये देण्यात येतील, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना अधिकाधिक आर्थिक सुरक्षा आणि सन्मान मिळेल. महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील उतार चढावांपासून सुरक्षित करण्यासाठी राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या स्थिर करण्याचा संकल्प देखील या संकल्पपत्रामध्ये आपल्याला दिसतो. येणाऱ्या काळात 25 लाख रोजगार निर्माण करण्याचा आणि त्याच्या निर्मितीचा जो आहे हा संकल्प भारतीय जनता पार्टीने येणाऱ्या 5 वर्षाकरता राबवण्याचं ठरवलेला आहे. त्याचप्रमाणे 10 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 10,000 ही विद्यावेतन देण्याचा निर्णय आणि याचा संकल्प देखील या ठिकाणी सोडण्यात आलेली आहे. या राज्यातील 45,000 गावांमध्ये पांदन रस्त्यांची निर्मिती, त्याचबरोबर अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 वेतन आणि विमा संरक्षण, वीज बिलात सरसकट 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जाला वर भर देण्यात येणार आहे. सरकार ज्या दिवशी स्थापन होईल निकाल लागल्यानंतर त्या दिवशीनंतर 100 दिवसांच्या आत एक व्हिजन महाराष्ट्र ॲट 2029
असा 5 वर्षाचा एक आराखडा सादर करण्यात येणार आहे. 2028 पर्यंत महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचा संकल्प आणि ते लक्ष्य आम्ही ठेवलेलं आहे. महाराष्ट्राला तंत्रज्ञान, उत्पादन आणि नाविन्यपूर्ण इनोव्हेशन संकल्पना क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलण्याचं ठरवलं, ज्याच्यात मेक इन महाराष्ट्र आहे. त्याच्यात महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला AI आपण म्हणतो, त्याची राजधानी करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी जागतिक फिनटेक कंपन्यांना आकर्षित करणारं वातावरण निर्माण करण्यात येईल आणि आर्थिक तंत्रज्ञानातील नवीन संकल्पनांना प्रोत्साहन देण्यात येईल. सोबतच AI संशोधन, इनोव्हेशन, नवकल्पना आणि विकासाला चालना देण्यासाठी देशातील पहिल्या AI विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल. आज देशात AI विद्यापीठ कुठेच नाही आहे. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवून प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञान आणि उत्पादन हब म्हणून विकसित करण्यात येईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी देखील सर्वांगीण योजनांची चे प्रयत्न आणि उपक्रम करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील संपूर्ण राज्य वस्तू व सेवा कर SGST अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना परत देण्यात येईल. शेतकऱ्यांना प्रत्येक क्विंटल किमान ₹6,000 भाव मिळावा यासाठी सोयाबीन उत्पादन प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण शृंखलेची स्थापना करण्यात येईल. सन 2027 पर्यंत महाराष्ट्रात 50 लक्ष लखपती दिदी तयार करण्यात येतील. यासाठी प्रत्येक 500 स्वयंसहायता गटांचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि 1,000 कोटींचा प्रारंभिक फिरता निधी हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अक्षय अन्न योजना अंतर्गत कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत शिधा पुरवण्यात येईल आहे, ज्यामध्ये तांदूळ आहे, ज्वारी आहे, शेंगदाण्याचं तेल, मीठ, साखर, हळद, मोहरी, जिरे आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश असेल. महारथी अटल टिंकरिंग लॅब्स योजना सुरू करण्यात येईल, ज्यामधून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि AI शिकण्याच्या संधी उपलब्ध होतील. महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करण्यात येईल, ज्यायोगे उद्योगाच्या गरजेनुसार कौशल्यांच्या तुटवड्यांचे विश्लेषण करून त्यावर आधारित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि आवश्यकतेप्रमाणे नवीन कुशल मनुष्यबळ उपलब्धतेसाठी नियोजन करता येईल. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्यात येईल, ज्याच्या माध्यमातून 10 लाख नवीन उद्योजक तयार केले जातील. या केंद्रांमध्ये कोवर्किंग स्पेस आणि इन्क्युबेशन सुविधांचा समावेश असेल, जेथे विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजक एकत्र येतील आणि नेटवर्किंग करून नाविन्यपूर्ण संकल्पना चालना देतील. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी ₹15 लाखापर्यंत व्याजरहित कर्ज योजना ही देण्यात येईल. OBC, SEBC, EWS, NT, VJNT मधील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येईल. 18 ते 35 वयोगटातील तरुणांच्या वार्षिक आरोग्य तपासणीसाठी स्वामी विवेकानंद युवा आरोग्य कार्ड सुरू करण्यात येईल. तसेच नशामुक्त, व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी कायमस्वरूपी योजना लागू करण्यात येईल. महाराष्ट्रात प्राचीन आणि ऐतिहासिक गड किल्ल्यांची मोठी संख्या आहे. हे गडकिल्ले महाराष्ट्राचे वैभव असून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन यासाठी गडकिल्ले विकास प्राधिकरण स्थापित करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याचं धोरण विविध ठिकाणी स्वीकारण्यात येईल. यात प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वयंचलित सेवा मिळवण्यासाठी आधार सक्षम सेवा वितरण लागू करणे, वय वर्षे 80 व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी
मागणी केलेली कागदपत्रे जसे की आरोग्य नोंदी आहे, ओळखपत्र आहे, पेन्शन संबंधित कागदपत्रे हे थेट त्यांच्या घरी पोहोचवण्यात येतील आणि सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण कक्ष हा निर्माण करण्यात येईल आहे. बळजबरी व फसवून केलेल्या धर्मांतराविरुद्ध कठोर कायदा करण्यात येईल. बळजबरी आणि फसवणूक करणाऱ्या धर्मांतरापासून संरक्षण मिळेल. वनालगत शेतीमध्ये मानवी वस्त्यांमध्ये वाघ, बिबट्या, हत्ती, रोही, रानडुक्कर आणि माकड या वन्य प्राण्यांमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान, ड्रोन आणि रेडिओ कॉलर यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येईल. अशा पद्धतीचे काही ठळक मुद्दे आहे. यात शिक्षण असेल, सहकार असेल, कृषी असेल, अशा विविध क्षेत्राच्या बाबतीत देखील संकल्पपत्रामध्ये पूर्ण माहिती आहे. मी माननीय चंदन गोस्वामींना सांगितलं की त्याची PDF आहे, 60 पानांचं संपूर्ण डिटेल असलेलं एक संकल्पपत्र जे आहे, ज्याचं सर्व क्षेत्रांच्या बाबतीत सूक्ष्म अध्ययन करून त्याच्या बाबतीतले निर्णय आणि काय भारतीय जनता पार्टी करणार आहे येणाऱ्या काळामध्ये सत्तेवर आल्यानंतर त्याची पूर्ण संकल्पना या संकल्पपत्रातून देण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये एक काम करणारं सरकार, गव्हर्नमेंट दॅट वर्क्स, जे सरकार जनकल्याणकारी सरकार आहे, जे वेलफेअरचे स्कीम्स करतं, पायाभूत सुविधांची निर्मिती करतं, दलित शोषित समाजाच्याकडेही लक्ष देतं, सामाजिक अभिसरणी देखील मेंटेन करतं, शेतकऱ्यांचे शेतमजुरांच्या प्रश्नांनाही हात घालतं, अशा पद्धतीचं एक लोककल्याणकारी सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या संकल्पपत्रातून महाराष्ट्राच्या जनतेला एक हमी देण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये जनतेचा कौल मिळवून येणाऱ्या दिवसांमध्ये जे संकल्प आम्ही केलेले आहे त्या संकल्पाच्या पूर्ततेकरता कटिबद्ध राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. माझी आपल्याला विनंती आहे की या संकल्पपत्राची डिटेल माहिती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण पोहोचवावी, जेणेकरून भारतीय जनता पार्टीने केलेल्या संकल्पांच्या बाबतीतली माहिती ही जनतेला उपलब्ध होईल. धन्यवाद. PDF पाठवलं सगळ्यांना. आहे एज्युकेशन या सत्रात तुम्ही जेव्हा PDF पाठवली आहे तुम्हाला त्याच्यामध्ये क्वालिटी एज्युकेशनच्या बाबतीत दिलेलं आहे, इंटर डिसिप्लिनरी एज्युकेशनच्याही बाबतीत आपण म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर याच्यात हेही म्हटलं आहे की आवश्यक असलेलं मनुष्यबळ या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचे उद्योग आहे, ज्या पद्धतीचं ट्रेन मनुष्यबळ आपल्याला पाहिजे ते तयार करण्याच्या दृष्टिकोनातून विविध विद्यापीठांनी देखील त्या दृष्टीने पुढाकार घेण्याचा प्रयत्न देखील याच्यात उल्लेखित केला आहे. त्याच्यातही आहे. नाही नाही पाठवलं आहे तुम्हाला. त्या दृष्टिकोनातून क्वालिटी एज्युकेशन हे लेटर अँड स्पिरिटमध्ये क्वालिटी असली पाहिजे, त्याच्यात पायाभूत सुविधा देखील क्वालिटीच्या असल्या पाहिजे आणि एज्युकेशन देखील त्याचं क्वालिटीचं असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्या अंतर्गत हे राबवण्यात येईल अशा पद्धतीचा उल्लेख. एज्युकेशन आहे, स्टेट बोर्ड असो, CBSE असो, पण आपल्या या संकल्पपत्रामध्ये असं काही आहे का की ज्या प्रकारे लाडके बहिणींना बहिणींना आपण 1500 रुपयाचं देतो किंवा आणखी बरंच काही आपण मोफत देतो, त्या प्रकारचं काही क्वालिटी एज्युकेशन आपण गरीब मुलांना देणार आहोत का? म्हणजे पैसे देणं म्हणजे क्वालिटी एज्युकेशन नाही आहे. आपण त्याची फ्री एज्युकेशनची सुविधा देतोय. मुलींना तर तसंच एज्युकेशन आपण 12वी पर्यंत फ्री केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या एज्युकेशनची क्वालिटीमध्ये सुधार करण्याचा सिलेबस तयार करणे जेणेकरून एज्युकेशन अपलिफ्ट होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न. एज्युकेशन फ्री एज्युकेशन आहेच ना. हायर एज्युकेशन पर्यंत. हां
नाही, आता त्याच्यात तो उल्लेख नाही, पण महाराष्ट्रामध्ये AI विद्यापीठाची स्थापना होईल. हे देशातलं पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. नाही, हा मी नाही सांगू शकत. आता काय सरकार निर्णय करेल त्याचा. ठीक आहे. हाँ जी, आज की डेट में जो अनाज मिल रहा है राशन दुकानों में, वो अनाज की उसकी जो कंडीशन है वो बहुत ही खराब है। के नाम आपने गिनाए हैं वो मिलते नहीं है वहाँ। नहीं, अभी ये संकल्प पत्र है और इसमें जो चीजें मिलती है उससे ज्यादा चीजें अब देने का इसमें संकल्प महाराष्ट्र के हम लोगों ने किया है कि जब हमारी सरकार आई तो इससे ज्यादा जो मिर्ची तिखट पाउडर तक के अपन जा रहे हैं उसमें। चावल मिलता है, लोग चावल खरीद लो खा नहीं सकते, ऐसे चावल दिए प्लास्टिक के चावल दिए जाते हैं। अभी नहीं प्लास्टिक के चावल नहीं, ऐसा नहीं है। प्लास्टिक के चावल प्लास्टिक चावल वगैरे नाही मिळते. रेशन दुकानदार आहे ते काँग्रेसच्या जमान्यातले नियुक्त केलेले आहे बाकीचे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते. नाही, सरकार जे पाठवते भ्रष्टाचार होतो खूप ते त्या दुकानात. नाही, आता त्या जशा तक्रारी येतात त्याचं निराकरण केलं जातं. थांबाला बाजू हे सर्व बंद आहे. दयाशंकरजी जी समिती होती महाराष्ट्राची त्याचे सदस्य जसं मी होतो तसं दयाशंकरजी होते. या समितीची अध्यक्षता सुधीर भाऊंनी केली आहे. दयाशंकरजी काय सांगता? अनाज की दुकान में जब से थंब का उपयोग हुआ है तब से भ्रष्टाचार पर बहुत बड़े प्रमाण में अंकुश लग गया है और इस कारण से भ्रष्टाचार समाप्त करने की दिशा में शासन ने काम किया, ये कहने में अतिशयोक्ति नहीं है। जो लोग पर प्रांत से नागपुर में आकर के रहते थे उनके गांव में भी अगर उनके राशन कार्ड है तो थंब लगाते समय वो रिफ्लेक्ट हो जाता है UID से कि इनका गांव में कार्ड है, उनको भी राशन बंद हो जाता है। ये सारे अंकुश उसमें लगाए गए हैं। एक विशेष बात जो महाराष्ट्र में लखपति दीदी की संख्या बढ़ाने की बात माननीय अनिल जी ने आपके सामने कही। 21 अगस्त को महाराष्ट्र सरकार ने एक GR निकाला और 21 अगस्त के GR में जिन बहनों को लाडली बहना योजना का लाभ मिला है केवल वही बहनें 10-10 महिलाओं का बचत गट बनाएगी, इस प्रकार के निर्देश हैं। और ये सारे बचत गट दिसंबर 2024 के पहले बन जाने चाहिए। उसमें केवल वही बहनें रहेंगी जिनको लाडली बहना का लाभ मिला है। और ये 10-10 बहनें जो बचत गट बनाएगी, ये बचत गट को एक्टिवेट करने के लिए उनके बैंक अकाउंट में शासन 30,000 रुपए की राशि डालेगा। वो 30,000 रुपए से आपस में पैसों का विनियोग करके उन्हें जो 1,500 रुपए मिल रहा है वो और ये 30,000 राशि इस दृष्टि से यह 45,000 रुपए हो जाएंगे। और यह इसका नियोजन भी लोग कर सके, इस प्रकार का नियोजन है। 6 महीने तक जो महिला बचत गट बरोबर चलेगा उनको राज्य शासन के माध्यम से प्रति महिला 50,000 रुपए का लोन और ज्यादा से ज्यादा 2 लाख रुपए का लोन प्रति महिला इस प्रकार से दिया जाएगा। अगर ये 10 महिलाएं मिलकर के क्लस्टर में कोई व्यवसाय करना चाहती है तो उनको एकत्रित 50 लाख रुपए का लोन दिया जाएगा। इस प्रकार का नियोजन 21 अगस्त के परिपत्र में है और यह केवल घोषणा पत्र में उल्लेखित नहीं है। इस विषय को लेकर के महाराष्ट्र सरकार ने अपना GR भी प्रदर्शित किया है, 21 अगस्त का GR। सर, बचत गट में BPL वालों का बचत गट बनने जा रहा है जो 2005 और 2006 में जो उसका सर्वे हुआ था, खाली BPL का प्रमाण पत्र है, उसी का बचत गट बना जाता है। तो उसमें कुछ उसका नियम चेंज अभी मैं जिस बचत गट का उल्लेख कर रहा हूँ, जिन जिन बहनों को लाडली बहन योजना के अंतर्गत लाभ मिला है केवल वही लाभार्थी, उसमें किसी प्रकार से BPL का उल्लेख नहीं है। उसको केवल लाडली बहन का लाभार्थी या प्रमाण पत्र जोड़ करके बचत गट बनाना है। पुराना जो विषय था वह अलग है। यह एकदम नई संकल्पना के साथ में महिलाओं के सशक्तिकरण के दृष्टि से हम जो 1,500 रुपए दे रहे हैं उसका वो व्यावसायिक रूप में किस प्रकार से उपयोग कर सकती है, वो नियोजन के दृष्टि से दिशा निर्देश। सर, अभी कांग्रेस या 3,000 रुपये देने की बात कर रहे हैं, तो आपको अमल बढ़ सकती है? मैंने तो बताया ना, वो लखपति नहीं 50 लाख रुपए तक हम देने को तैयार है और उसका परिपत्र निकल चुका है। इसलिए 3,000 कोई मायने नहीं रखता और वो केवल घोषणा करते हैं। जहां जहां घोषणा की वहां उन्होंने दिया नहीं है। ये कर्नाटक में भी पता है और ये हिमाचल में भी पता है।